हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. पंचगंगेच्या तीरावर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या आशीर्वादानं पावन झालेली भूमी म्हणजे आपलं कोल्हापूर. आणि या कोल्हापूरमध्ये महादेवाची उपासना म्हणजे एक दैवी अनुभवच. पण मंडळी, हा दैवी अनुभव आणखी घट्ट होईल जेव्हा तुम्हाला एक असं मंदिर ज्ञात होईल जे अनेक कोल्हापूरकरांना माहितीच नाही. महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर नगरीत सिद्धांनी पूजा केलेल्या सिद्धेश्वराला आपण भेट देणार आहोत. तर चला. हे मंदिर आहे पंचगंगेच्या घाटावरील सिद्धेश्वर शिवलिंग मंदिर. या शिवलिंगाच्या प्राचीनतेचा नेमका काळ ज्ञात नसला तरी 13व्या शतकातील करवीर महात्म्य या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. मंदिरात प्रवेश करताच भव्य नंदी मंडपाचं दर्शन घडतं. गेल्या वर्षीच जीर्णोद्धार झालेला सभामंडप मंदिराच्या वैभवात भर घालतो. सभामंडपाच्या मध्यभागी मुख्य गर्भगृह असून डाव्या बाजूला गणरायाच्या मूर्तीचं दर्शन होतं. मंदिराची आणखी माहिती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली. सिद्धेश्वराचं शिवलिंग किती प्राचीन आहे किंवा ते मंदिर किती प्राचीन आहे याचा आपल्याला ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. पण 13व्या शतकामध्ये रचल्या गेलेल्या करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये अगस्त्य मुनींनी कोल्हापूरची जी प्रदक्षिणा केली त्या प्रदक्षिणेचा मार्ग यात्राक्रम या नावानं प्रकाशित झालेला आहे. त्या यात्राक्रमामध्ये या सिद्धेश्वराचा संदर्भ आपल्याला सापडतो. आणि मग याचं नाव सिद्धेश्वर का किंवा त्याचा काय संबंध आहे किंवा करवीर क्षेत्रातल्या शिवालयामध्ये याचं वेगळं काय महत्व आहे, तर जगदंबेच्या निवासामुळं किंवा जगदंबेच्या करवीर नगरीमध्ये येण्यामुळं या ठिकाणी सर्व देवदेवता आल्या. मग त्या देवदेवतांच्या मध्ये ब्रह्मा विष्णू महेश तर आहेतच, पण त्याचबरोबर अनेक ऋषी मुनी यक्ष किन्नर गंधर्व विद्याधर सिद्ध योगिनी अशा सगळ्या या ठिकाणी करवीरामध्ये जगदंबेच्या आश्रयाला आल्या. आणि त्यापैकी 64 सिद्ध नावाची एक संकल्पना आपल्यामध्ये आहे. त्या सिद्धांचा किंवा त्या सिद्धांनी पूजा केलेला महादेव किंवा सिद्धांनी पूजा केलेला सिद्धेश्वर असं त्याचं स्वरूप आहे. सिद्ध हे सर्वसाधारणपणे नगरीमध्ये राहत नाहीत, ते नगरीच्या बाहेर राहतात, नदीच्या काठावरती वगैरे ते राहत असतात. आणि या सिद्धांचा आपल्याला करवीर निवासिनीच्या मंदिरामध्ये 64 योगिनींची शिल्प आहेत. त्या ठिकाणी असलेल्या शेषनारायणाच्या मंदिरामध्ये 64 सिद्धांची शिल्प सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ या करवीर नगरीमध्ये प्राचीन काळापासून म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक नोंदी आहेत, त्या नोंदीचा जरी आधार घेतला तरी अगदी 13व्या शतकापासून शिवाची उपासना या ठिकाणी केली जाते. आता ह्याचं स्थान पाहिलं आपल्याला तर वीरशैव समाजाच्या स्मशानभूमीच्या समोरच्या बाजूला आहे. आणि करवीर महात्म्यामध्ये संदर्भ आहे त्याच्यामध्ये याची पूजा जंगमाची असं म्हटलेलं आहे. म्हणजे या शिवलिंगाला पूजा करण्याचा अधिकार जंगमाकडे होता. सर्वसाधारण शिवलिंगाची पूजा गुरु समाजाकडे असते, पण इथल्या या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार आहे जंगमाकडे होता असं आपल्याला करवीर महात्म्य यात्रा प्रकाश या ग्रंथामध्ये वर्णन पाहायला मिळतं. एकंदरीतच करवीरे जलम शंभू पाषाणस्तु जनार्दना सिकता मुनिया तर सर्वे तरवा सर्वत्र देवता असं या करवीर नगरीचं वर्णन करवीर महात्म्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे करवीर नगरीमध्ये पाण्याच्या थेंबा इतकीच म्हणजे अगणित शिवलिंग आहेत. आणि त्यातले काही महत्वाची शिवलिंग आहेत, त्यातलंच हे सिद्धेश्वराचं किंवा सिद्धोबाचं
नावानं ओळखलं जाणारं पंचगंगेच्या तीरावरचं, पंचगंगेच्या दक्षिण तीरावरचं हे सिद्धोबाचं प्राचीन मंदिर. महादेव म्हणजे केवळ देव नाहीत, ते संयम, समता आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचे प्रतीक आहेत. ज्या रात्री स्वतः देवही जागे असतात आणि भक्तीची शिखरं गाठली जातात, महाशिवरात्रीच्या रात्री होणारा रुद्राभिषेक देह, मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण करतो अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलेली बेलपत्र, पांढरी फुलं आणि धोत्र्याची फुलं भाविक मनोभावे अर्पण करतात. दरवर्षी फाल्गुन वद्य चतुर्दशीला भक्त उपवास करतात. दूध, फळे आणि खीर यासारख्या सात्विक पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.